आणि आपण असा विचार करतो की चला मी जास्त वेळ केस धुते म्हणजे माझे केस खूप निरोगी आणि खूप छान असे स्वच्छ राहणार वगैरे आहेत, असं काही नसतं. जर तुम्ही ह्या मस्तपैकी ज्या मी टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत तशा पद्धतीने तुम्ही जर केसांची काळजी घेतली ना, पूर्ण हिवाळा तुम्हाला केसांकडे अजिबात लक्ष द्यायची गरज नाहीये. तुमचा आहार हॅलो, मी किरण भंडारे. वेलकम टू माय चॅनल एन के क्रिएशन आणि आयडियाजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज थंबनेलवरून तुम्हाला कळालेच असेल मी कोणता टॉपिक घेऊन आलेले आहे. तर थंडीच्या दिवसात सगळ्यांना केसांची एवढे प्रॉब्लेम्स असतात ना, तुम्हाला काय सांगू, पूर्ण असे हेअर्स एकदम वाट लागते, पूर्ण झाडूच बनतो आपल्या केसांचा. तर ह्या सगळ्या समस्या ज्यांना कोणाला आहेत त्या सगळ्या दूर होणार आहेत. मी ज्या पद्धतीने तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, त्या काही ट्रिक्स सांगणार आहे, त्या तुम्ही फॉलो करा आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे सेम तसंच फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला जो पूर्ण हिवाळा आहे अजिबात केसांची काळजी घ्यायची गरज नाहीये. त्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केलात ना, तुम्हाला केसांकडे बघायची सुद्धा गरज पडणार नाहीये. पूर्ण हिवाळा तुम्ही आरामात राहू शकता आणि कोणत्याही केसाला जसं की डॅन्ड्रफ किंवा समजा केस ड्राय होत आहेत, खूप गळत आहेत, पूर्ण असे फ्रीझी झालेले आहेत, ह्या सगळ्या समस्या तुमच्या कम्प्लिटली बंद होणार आहेत. ह्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा, व्यवस्थित तुम्ही समजून घ्या आणि त्या पूर्ण तशा चांगल्या पद्धतीने फॉलो करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या समस्यांपासून तुम्हाला छान असा प्रॉब्लेम फ्री होणार आहात तुम्ही. चला बघूयात आपण त्या टिप्स आणि ट्रिक्स कोणत्या आहेत, तसेच कशा पद्धतीने आपण केसांची काळजी घेणार आहोत ते. तर सर्वप्रथम मी तुम्हाला 4 ते 5 टिप्स सांगणार आहेत, त्या तुम्ही लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्याला हिवाळा चालू झाला की आपण विचार करतो चला आता हिवाळा चालू झालेला आहे. तर फर्स्ट नंबर जी टिप आहे ती आपले आहे पुरेसे पाणी. तर आपण हिवाळा चालू झाला म्हटलं की चला आपण पाणी, आता काय हिवाळा चालू झाला जास्त पाणी प्यायची गरज नाही, ही चूक करतो. तर ही चूक अजिबात करायची नाहीये. शरीराला छान असा हायड्रेट ठेवायचं आहे, पुरेसं पाणी शरीराला द्यायचं आहे. त्याच्यामुळे बघा तुमचा हेअरफॉल कम्प्लिटली थांबेल आणि योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे आपली बॉडी सुद्धा छान हायड्रेट राहणार आहे. तर फर्स्ट टिप आहे ती तुम्ही योग्य पद्धतीने छान अशी फॉलो करा आणि हिवाळा आहे समजून ही चूक करू नका आणि छान असे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करा आणि योग्य प्रमाणात पाणी प्या. तसेच आपली जी सेकंड टिप्स आहे ती, हिवाळ्यामध्ये हवा कोरडी असते, त्याच्यामुळे आपली केस कसे शुष्क बनतात, म्हणजे एकदम ड्राय बनतात. त्याच्यामुळे आपण जेव्हा कुठे बाहेर वगैरे जातो किंवा सकाळी लवकर उठून बाहेर जातो तर आपण चेहऱ्याची तर काळजी घेतो, मॉइश्चरायझर वगैरे जे काय आहे ते सगळं लावतोच, पण केसाची काळजी घेतो का? तर बाहेर जाताना आपण छान असं केसांना स्कार्फ बांधला पाहिजे, जेणेकरून आपले जी केस आहेत, ओपन केस असतात, त्यांना डायरेक्टली कोरडी हवा लागून ते शुष्क बनतात आणि आपले केस गळतात. तसेच केसामध्ये डॅन्ड्रफ होण्याची शक्यता असते. ते सगळं. तिसरी टिप्स, जेव्हा तुम्ही हिवाळ्यामध्ये केसांना शॅम्पू लावता, केस धुता, तेव्हा तुम्हाला कंडिशनर लावणे तितकंच गरजेचं आहे. तर ते स्किप करत नका जाऊ, जेणेकरून मिनिमम 3 ते 4 मिनिटं केसांना कंडिशनर लावून छान असं स्वच्छ पाण्याने धुवून काढा, जेणेकरून छान असं आपल्याला केसांना पोषण मिळणार आहे आणि केस स्मूथ आणि शायनी राहण्यास सुद्धा मदत होणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा छान असे रेशमी वगैरे स्कार्फ, भरपूर प्रकारचे स्कार्फ बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या केसांना सुटेबल असं स्मूथ असा रेशमी तुम्ही स्कार्फ यूज करू शकता आणि तो स्कार्फ पूर्ण केसांना छान असा व्यवस्थित लावून बांधून चालत जा, जेणेकरून केसांचे जास्त नुकसान होणार नाही आपल्या. तसेच आपली जी चौथी टिप्स आहे, जेव्हा पण तुम्ही केस विंचरताना तेव्हा वरपासून खालच्या दिशेने अजिबात विंचरायचे नाहीये. तिथे आपण नेहमी चूक करतो. तर नेहमी केस जे आहेत ते आपल्या टाळवरील जो ताण असतो तो कमी करण्यासाठी म्हणून केस नेहमी खालच्या बाजूने ते वर 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 विंचरत जावे, जेणेकरून आपल्या केसामधील जो गुंता वगैरे आहे तो सुद्धा सुटण्यास मदत होते आणि जास्त आपल्या टाळूला त्रास सुद्धा होणार नाही, टाळूवरील ताण सुद्धा कमी होणार आहे. तर नेहमी ही टिप लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची टिप आहे. तर केसावरती जो ताण आहे तो कमी होण्यासाठी केस नेहमी खालच्या बाजूने वरच्या बाजूपर्यंत विंचरत जायचे आहेत. तर हिवाळ्यामध्ये मी ज्या ह्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला खूप छान असा फायदा मिळणार आहे, तुमच्या केसांची छान अशी निगा राखली जाणार आहे. तर ह्या टिप्स आणि ट्रिक्स खूप महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करत जा. तर हिवाळ्यामध्ये सर्वप्रथम केसांची आपण काळजी कशा पद्धतीने घेणार आहोत ह्याच्या मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. तर छान अशा त्या फॉलो करा. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपला आहार. आपण योग्य आहार घेतोय का, आपण कशा प्रकारे योग्य आहार घेतोय आणि आपल्या आहारामध्ये काय काय समावेश असलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात. तर केसांची योग्य निगा राखण्यासाठी आपलं अन्न हे महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच आपण गाजर, अंडी, भोपळा आणि बेरीज यांसारख्या प्रथिने आणि जीवनसत्वाच्या असलेले अन्न आपण सेवन केले पाहिजे. तसेच आपण
दुग्धजन्य पदार्थ, फॅटी ॲसिड्स, तसेच ओमेगा 3 समृद्ध असलेल्या पालेभाज्या, फॅटी ॲसिड, दुग्धजन्य पदार्थ सेवन केले पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या केसांची योग्य निगा राखण्यास मदत होते. तसेच आपण काजू, बदाम, शेंगदाणे आणि भोपळ्याच्या बिया सुद्धा खाल्ल्या पाहिजे, जेणेकरून त्याच्यामुळे केस कमी तुटतात आणि छान अशी केसांना चमक सुद्धा मिळते. तर ह्या सगळ्या ज्या आपल्या व्यवस्थित आहार हा आपला समतोल आहार असला पाहिजे, जेणेकरून आपण जे सीझनल आपले हिवाळी फ्रूट्स वगैरे आहेत, भाज्या आहेत, त्या भरपूर प्रमाणात सेवन केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला छान असं केसांना आपल्या पोषण मिळणार आहे. तर आपला आहार योग्य पद्धतीमध्ये आपण करतोय का हे चेक करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मी माझ्या आहारामध्ये समावेश करते. मी जेवढ्या तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या मी तशा फॉलो करते. तर तुम्ही करताय ना फॉलो? ज्या मी गोष्टी सांगते त्या नसेल करत तर तुम्ही आजच त्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा आणि ज्या आहारात तुम्ही जे खाताय किंवा जे गोष्टी खात नाहीयेत त्या तुम्ही आजपासून सुरुवात करायला नक्की सुरुवात करा बघा, जेणेकरून तुम्हाला छान असा रिझल्ट मिळणार आहे. तसंच आपली दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण जेव्हा हिवाळ्यामध्ये ओले केस घेऊन बाहेर अजिबात जायचे नाहीये. हिवाळ्यामध्ये केस वाळवणे, धुतल्यावरती केस आपण जे वाळवतो ते वाळवणे हे एक मस्त चॅलेंजेस असतं आपल्यासाठी, कारण ऊन वगैरे नसताना थंडी भरपूर प्रमाणात असते, त्याच्यामुळे केस वाळवणं हा एक भरपूर मोठा टास्क असतो आपल्यासाठी. पण खरंच तुम्ही ओले केस घेऊन बाहेर जाऊ नका, जेणेकरून कोरडी जी हिवाळ्यातील जी हवा असते ती कोरडी असते, ज्याच्यामुळे आपले केस भरपूर प्रमाणात तुटू शकतात. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही केस धुताना तेव्हा डायरेक्टली तुम्ही केस धुतल्यानंतर कुठेही बाहेर जाऊ नका. हिवाळ्यामध्ये आपले केस नैसर्गिकरित्या छान असे वाळू द्यायचे आहेत. जास्त करून टॉवेलने वगैरे जास्त असे जोरात घासून असे पुसायचे नाहीये, जेणेकरून आपले केस तुटू शकतात. आणि हिवाळ्यामध्ये कसं जास्त करून आपले केस खूप कमकुवत असतात आणि डायरेक्ट जर आपण कुठल्याही उष्णतेचा यूज आपण आपल्या केसांवरती केला तर केस तुटू शकतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये शक्यतो ब्लो ड्रायर सुद्धा आपण केसांना खूपच कमी यूज करावं. मी तर सांगते शक्यतो टाळावाच तो हिवाळ्यामध्ये, कारण केस ऑलरेडी आपले खूप कमकुवत असतात हिवाळ्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्या केसांची फार वाट लागते. खूप असे ड्राय होतात केस आणि खूप तुटतात. त्यामुळे ब्लो ड्रायरचा अजिबात यूज करायचा नाही आणि केस असे छान अशा नैसर्गिकरित्या पद्धतीने वाळू द्यायचे आहेत. आणि डायरेक्टली आपल्याला बाहेर जायचं नाही आहे, कारण बाहेर भरपूर प्रमाणात एवढं प्रदूषण आहे, तुम्हाला काय सांगू. सगळी जी धूळ वगैरे आहे ती आपल्या केसांवर चिटकते, त्याच्यामुळे केस जास्त अजून खराब होतात आणि भरपूर वाट लागते केसांची. त्याच्यामुळे अजिबात ओले जे केस असले ना तर तुम्ही बाहेर जाणं शक्यतो टाळा. शक्यतो म्हणजे काय, पूर्णपणेच टाळा. तर ओले केस असल्यावर बाहेर अजिबात जाऊ नका आणि छान अशी काळजी घ्या आणि नैसर्गिकरित्या नेहमी केसांना वाळवण्याचा ट्राय करा. आणि हिवाळ्यात ब्लो ड्रायर अजिबात यूज करायचा नाहीये. तसेच आपली तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती योग्य कंडिशनर वापरा. आणि योग्य कंडिशनर वापरण्याचं कारण काही, जेव्हा पण आपण हिवाळ्यामध्ये शॅम्पू करतो तेव्हा कंडिशनर अजिबात वगळायचं नाहीये. कंडिशनर हे लावायचंच आहे. जेमतेम 4 ते 5 मिनिटं आपल्याला कंडिशनर लावायला लागतात आणि कंडिशनिंग केलंच पाहिजे केसांना, कारण हिवाळ्यामध्ये आपले केस खूप कमकुवत असतात, त्याच्यामुळे केस तुटतात भरपूर प्रमाणे. तर केस तुटणार सुद्धा नाही. आणि तुम्ही विचार करत असाल की मी हिवाळ्यामध्ये कोणता कंडिशनर लावू, तर हिवाळ्याच्या उत्पादनांपासून जे कंडिशनर तयार झालेलं आहे, ज्याच्यामध्ये ते गुणधर्म आहेत जसं की सेटाईल अल्कोहोल आहे, जे आपल्या मुळांचे संरक्षण करते, अशा तुम्ही कंडिशनर छान असं यूज करू शकता. मार्केटमध्ये बघू शकता की हिवाळ्यामध्ये कोणता बेस्ट कंडिशनर आहे आणि तुमच्या केसांना कोणता सुटेबल आहे तो तुम्ही घेऊ शकता. आणि तो छान असा केसांना लावायचा आहे. आणि जेव्हा पण आपण केसांना कंडिशनर लावतो तेव्हा मुळापासून लावायचा नाहीये, तो वरच्या बाजूपासून खालच्या केसांच्या डोकापर्यंत छान असा लावून घ्यायचा आहे आणि मुळांना अजिबात लावायचा नाहीये. तर कंडिशनर हा मोस्ट गरजेचा आहे. कंडिशनर हा लावलाच पाहिजे. आणि हिवाळ्यामध्ये तुमच्या केसांची, जसं की तुमच्या केसांची कशी पोत आहे तसं तो लक्षात घेऊन तुम्ही तो कंडिशनर छान असा यूज करू शकता. आणि शक्यतो नारळाच्या उत्पादनांपासून असलेला बघा, जेणेकरून केस छान असे मॉइश्चराईज राहतात, केसांना छान असे तेल सुद्धा मिळते आणि ज्याच्यामुळे आपल्याला सेटाईल अल्कोहोल असल्यामुळे केसांची छान अशी संरक्षण सुद्धा होते आणि छान असे केसांना मॉइश्चराईज मिळते. तर कंडिशनिंग करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. ते अजिबात स्किप करायचे नाहीये. मी सुद्धा अजिबात स्किप करत नाही. जेव्हा पण केस धुते ना मी, तेव्हा कंडिशनिंग नेहमी केसांना आवर्जून करते. आणि आपण असा विचार करतो की चला मी जास्त वेळा केस धुते म्हणजे माझे केस खूप निरोगी आणि खूप छान असे स्वच्छ राहणार वगैरे आहेत, असं काही नसतं. तर योग्य प्रमाणात व्यवस्थितपणे आपण केस धुवायचे आहेत. छान असे व्यवस्थित 2 वेळा आठवड्यात जरी केस धुतले छान असं ऑइलिंग वगैरे करून, तर अजिबात केसांना काळजी करण्याची गरज नाहीये.
आपली चौथी जी महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे केस जास्त वेळा धुवायचे नाही आहेत अजिबात हिवाळ्यामध्ये. तर केस किती वेळा हिवाळ्यामध्ये धुवू शकतो आपण? तर मिनिमम आपण 2 ते 3 वेळा, जास्तीत जास्त 2 वेळाच केस धुवायचे आहेत, जेणेकरून आपल्या केसांमध्ये हिवाळ्यामुळे आपली त्वचा ही कोरडी बनते. जास्त केस धुतल्यामुळे आपल्या जे केसांमध्ये नैसर्गिक ऑइल आहे ते बाहेर निघून जातात आणि त्याच्यामुळे आपली स्किन जी आपली त्वचा जी आहे जी आपली एकदम ड्राय बनते आणि त्याच्यामध्ये डॅन्ड्रफ व्हायला सुरुवात होतो. त्याच्यामुळे अजिबात जास्त वेळा केस धुवायचे नाही आहेत. आणि जेव्हा पण आपण आपल्या केसांना शॅम्पू किंवा कंडिशनर लावतो तो सल्फेट आणि पॅराबिन फ्री असला पाहिजे. तसेच आपली जी 5वी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे केसांना तेल लावणे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ही अजिबात स्किप करायची नाहीये. आपण आठवड्यातून मिनिमम 1 ते 2 वेळा केसांना तेल लावलेच पाहिजे. हिवाळ्यामध्ये कसं आपली जी टाळू असते त्याची त्वचा जी आहे ती एकदम कोरडी होते आणि त्याच्यामुळे आपल्याला डॅन्ड्रफ होण्याची शक्यता असते. त्यामुळे तर हिवाळ्यामध्ये मिनिमम आपण केसांना 1 ते 2 वेळा तेल लावले पाहिजे आणि जेणेकरून आपण केसांना आणि केसांच्या मुळांना हलक्या हाताने छान असं कोमट तेल करून मसाज केला पाहिजे. त्यामुळे केसांना योग्य असे पोषण मिळते आणि मुळांना सुद्धा छान असे पोषण मिळते. त्याच्यामुळे आपले जे केसांच्या मुळांना छान असे पोषण तर मिळतेच, तसं आपला जो केसांचा मुळांना रक्तपुरवठा सुद्धा तितकाच छान असा सुरळीत होतो. त्याच्यामुळे केस आपले छान असे निरोगी राहतात, जेणेकरून तुटत नाहीत, कमकुवत होत नाहीत, छान असे स्ट्रॉंग राहतात आणि छान असे केसांना शाईन येते आणि तेवढीच चमक सुद्धा येते. तर केसांना तेल लावणे खूप महत्त्वाचे आहे. तर हिवाळ्यामध्ये मिनिमम जेमतेम तुम्हाला जर जमत नसेल, बिझी असाल तर आठवड्यातून 1 ते 2 वेळा नक्की तेल लावत जा. मी तसंच रुटीन फॉलो करते आणि खूप छान मोस्ट इफेक्टिव्ह आपले छान असा रिझल्ट पाहायला मिळतो, अमेझिंग रिझल्ट मिळतो. तर मी तुम्हाला ज्या ह्या 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही तशाच फॉलो करा, जेणेकरून बघा खरंच तुम्हाला इफेक्टिव्ह रिझल्ट मिळणार आहे आणि खूप छान अशी केसांची काळजी सुद्धा घेतली ना, जर तुम्ही ह्या मस्तपैकी ज्या मी टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत तशा पद्धतीने तुम्ही जर केसांची काळजी घेतली ना, पूर्ण हिवाळा तुम्हाला केसांकडे अजिबात लक्ष द्यायची गरज नाहीये. तुमचा आहार, तुम्ही केस योग्य व्यवस्थित असे कंडिशनिंग करताय का, तुम्ही ओले केस बाहेर घेऊन फिरताय का, किंवा छान असा आपला आहार व्यवस्थित घेताय का, केसांना ऑइलिंग कशा पद्धतीने करताय, तसंच केसांना ऑइलिंग करताना तुम्ही केसांना कोणते तेल लावताय, हे सगळ्या व्यवस्थित गोष्टी व्यवस्थित तुम्हाला समजल्या आणि तुम्ही योग्य रीतीने त्या फॉलो केल्या तर छान असा अमेझिंग रिझल्ट मिळणार आहे आणि केस तुमचे लांब सडक छान हेल्दी स्मूथ शायनी सुद्धा होणार आहेत आणि हिवाळ्यात अजिबात केसांची काळजी घ्यायची गरज सुद्धा लागणार नाही. तर कशा वाटल्या तुम्हाला माझ्या टिप्स आणि ट्रिक्स? तशाच मी ज्या सांगितलेल्या तुम्हाला 5 गोष्टी आहेत त्या खूप मोस्ट इफेक्टिव्ह बेनिफिट देणाऱ्या आहेत. तर खरंच तुम्ही त्या छान अशा योग्य पद्धतीने फॉलो करा आणि रिझल्ट तुम्हाला स्वतः समोर तुम्हाला दिसणार आहे. तर तुम्ही करून पहा, जेणेकरून तुम्हाला छान असा रिझल्ट मिळणार आहे आणि तुम्ही खरंच खुश व्हाल आणि तुम्ही स्वतः मला कमेंटमध्ये सांगा की खूप छान अशी केस मस्तपैकी फ्रेश, हेल्दी आणि स्ट्रॉंग झालेली आहेत, अजिबात गळत नाही आहेत, तुटत नाही आहेत आणि कोणतीही काळजी करायची आता गरज नाही आहे. तसेच हिवाळ्यामध्ये आपण केसांना कोणते तेल लावावे हा सुद्धा आपल्याला विचार असतो. तर मी आणि कोणत्या पद्धतीने तेल लावावे ह्याचा सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे, तर त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आपण कशा पद्धतीने योग्य पद्धतीने आपण केसांना तेल लावतोय का हे सुद्धा जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर त्यासाठी मी स्टेप बाय स्टेप कशा आपण तेल केसांना लावायचे आहे, कसे केसांची मसाज करायचे आहे, मुळांना कसं मसाज द्यायचा आहे हा सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ती सुद्धा तुम्ही नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला खूप हेल्प सारी होणार आहे. तसेच जर आपले केस ड्राय असतील, फ्रीजी असतील किंवा भुरभुरीत असतील, ड्राय म्हणजे पूर्ण करली असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रत्येकाचे केस असतात, तर कोणत्या पद्धतीचे आपले केस आहेत आणि कोणते तेल आपण निवडावे ह्याचा सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे. तो सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला योग्य तेल निवडण्यास मदत होईल. तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या केसांचा पोत लक्षात घेऊन तुम्ही ते तेल वापरायला लागा. बघा रिझल्ट तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर मिळणार आहे, तुम्हाला स्वतः रिझल्ट पाहायला मिळणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना कोणाला हा प्रॉब्लेम आहे त्यांना तो सॉल्व्ह होण्यास मदत होईल. चला भेटूया असंच नवीन रेमेडी सोबत, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, काळजी घ्या सर्वांनी.